द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। दिनांक 22 पासून माहूरगडावरील श्री रेणुका माता मंदिरात भक्तिभावाचा संपन्न होणाऱ्या नवरात्र उत्सव निमित्त अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीत त्यांची उपस्थित सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना भाविकांच्या सेवेत कमी पडू नये यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले आहे। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्र दोनतुला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी नवरात्रोत्सवात भाविकांना अडचण येऊ नये यासाठी 40 अधिकारी, 400 पोलीस महिला पुरुष कर्मचारी आणि 300 महिला पुरुष होमगार्ड सेवा देणार आहेत असे सांगितले। यावेळी आगार प्रमुख चिबडे यांनी 120 एसटी बसेसद्वारे भाविकांना गडावर ने-आण करण्यासाठी सज्ज राहणार आहे असे सांगितले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे, पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहाय्यक महसूल अधिकारी संतोष पवार, तालुका आरोग्य अधिकारी राजेश माचेवार, मुख्याधिकारी विवेक कांदे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे, संस्थान व्यवस्थापक योगेश साबळे, प्रभारी उपकार्यकारी अभियंता साहेबराव भिसे, परशुराम मंदिरकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे काम 19 तारखेपर्यंत पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी शहरातील बंदोबस्त गडावर जाणारे खासगी वाहन बंद करण्यात येणार असून हरवलेल्या व्यक्ती किंवा इतर तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले। रेणुका संस्थान पाणी, सीसीटीव्ही, जीवरक्षक, लाईट, भाविकांना महाप्रसाद यासह इतर बाबींवर यात्रा काळात महसूल विभाग नियंत्रण ठेवणार असल्याचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी सांगितले। यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर।